नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, थंबनेलवरती तुम्ही पाहिलेलेच आहेत की आपला पीक विमा हा चेक करा, बँकेत पीक विमा जमा झाला का येथे पहा। तर शेतकरी मित्रांनो, याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। तर मित्रांनो, आता पीक विमा कंपन्या ज्या आहेत तर त्या पीक विमा कंपन्या सुरुवातीला पीक विमा हा शेतकरी बांधवांना देण्यास फारशा इच्छुक नव्हत्या, कारण यावर्षी जो काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर त्याची नुकसान भरपाई सुद्धा म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईमध्ये पात्र झालेले आहेत। त्यामुळे पीक विमा कंपन्याही यावर्षी फारशा इच्छुक नव्हत्या, परंतु त्यांनी मागितलेल्या शेतकऱ्यांना आणि त्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता पीक विमा हा आगाऊ रक्कम देण्यास पीक विमा कंपन्यांनी सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा विशेष कार्यक्रम सुरू झाला आहे। त्याची किंमत फक्त 1 रुपया आहे आणि अंदाज काय तर 171 लाख शेतकरी बांधवांनी आधीच पैसे भरलेले आहेत। तर मित्रांनो, आता बरेच शेतकरी बांधवांना 1 रुपयामध्ये पीक विमा भरण्याची माहिती आहे, परंतु काही शेतकरी बांधवांना अद्यापही याबाबत सविस्तर माहिती नाही आहे। तर ज्या शेतकरी बांधवांना माहीत आहे की 1 रुपया भरून आपल्याला क्लेम करता येतो, त्या शेतकरी बांधवांनी आपल्या इतरही शेतकरी बांधवांना नक्कीच माहिती देत जा। तर जिल्हाधिकारी कार्यालय नावाच्या सरकारी कार्यालयाने लोकांना सांगण्यासाठी संदेश पाठवले आहेत की ते 21 दिवसांपेक्षाही जास्त पावसाचा खंड पडलेल्या ठिकाणी राहणाऱ्या शेतकऱ्यांना आगाऊ पीक विमा हा देतील। त्यांनी आधीच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी पैसे देण्यास सुरुवातही केलेली आहे। आतापर्यंत त्यांनी 3 लाख शेतकरी बांधवांना पैसेही दिलेले आहेत, म्हणजे आतापर्यंत 3 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 25% पीक विमा जो आहे तर तो जमाही झालेला आहे। परंतु काही शेतकरी बांधव अद्यापही यापासून वंचित राहिलेले आहेत। शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने खूप मोठी रक्कम म्हणजे 1700 कोटी 73 लाख रुपये अशी निधी दिलेला आहे। तर हा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी तुटपुंजी रक्कम म्हणजे फक्त 1 रुपया भरला होता, मात्र त्यांनी दिलेले पैसे वाया जात असून त्याचा योग्य वापर होत नसल्याचे आता दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये पाहायचं आहे। पीक विम्याच्या 25% रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे। भरपूर पाऊस झाल्याने आणि काही भागात पिकांचं नुकसान झाल्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही ताबडतोब खात्यात टाकण्यास सांगितलं आहे। ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।